नाराज छगन भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दखल घेतली गेली आहे आणि छगन भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे। मंत्री मकरंद पाटील यांचे भाऊ खासदार नितीन पाटील यांच्या जागी भुजबळांना राज्यसभा देण्यात येणार आहे। याआधी भुजबळांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि हीच बाब लक्षात घेत पक्षाकडून भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू आहे। एबीपी माझाला पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। पक्षाकडून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आता भुजबळ प्रतिसाद देणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, भुजबळांची एक प्रकारे नाराजी दूर करण्याचा समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय, काय नक्की या दिशेने सुरू आहे? अमोल, छगन भुजबळ ज्या पद्धतीने आज मंत्रिमंडळातून त्यांना डच्चू देण्यात आला त्यानंतर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या। आज सकाळपासून नागपूरमधल्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये छगन भुजबळ बसून आहेत। कुठेही ते बाहेर पडलेले नाहीयेत, किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाकडे किंवा शपथविधीकडे देखील त्यांना पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आता ओबीसी समाजाकडून आंदोलनं करण्यात येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भुजबळांची आता दखल घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती एबीपी माझाला वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। आमदार मकरंद पाटील जे आता कॅबिनेट मंत्रिपदाची ज्यांना शपथ घेतली आहे त्यांचे भाऊ जे खासदार म्हणून काही दिवसांपूर्वीच राज्यसभेवर गेले होते, नितीन पाटील यांच्या जागेवर छगन भुजबळांना राज्यसभेत पाठवण्यासाठीची एक ऑफर आता समोर ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळते। आता या ऑफरला छगन भुजबळ कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस मकरंद पाटील यांना खासदारकीसाठी पाठवण्यात आलं त्याच वेळेस छगन भुजबळांना आपल्याला राज्यसभेवर जायचं आहे अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली होती। मात्र त्यावेळी राज्यातली परिस्थिती पाहता नितीन पाटील यांना संधी देण्यात आली होती। आता मात्र कुठेतरी पक्षाकडून नितीन पाटील यांच्या जागी छगन भुजबळांना संधी देण्याचे प्रयत्न सुरू झालेत।